मित्रो नमस्कार, मी सुगंधा आणि माझ्या सुगंधा घरी टॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रहो, काही वकिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस बजावलेली आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट शिया आळवे, ॲडव्होकेट रोहित टिळेकर, ॲडव्होकेट अरिहंत धोत्रे अशी या वकिलांची नावं आहेत. या वकिलांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे संवैधानिक सत्तेचा भंग करणारी अशी काही विधानं केलेली आहेत. मित्र, आपल्याला माहीतच आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे एक असं विधान केलं होतं की तामिळनाडू सरकार हे त्रिभाषा सूत्री विरोधात सुप्रीम कोर्टात गेलं होतं. मात्र तिथे या सरकारने हिंदी सक्तीच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांचं काही एक ऐकून न घेता त्यांची याचिकाही निकालात काढली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानात काही तथ्य नाही असं या वकिलांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुद्ध खोटारडेपणा केला असून संविधानिक सत्तेचा भंग केलेला आहे. त्यामुळे त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी या नोटिशीत केलेली आहे. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा हवाला देऊन खोटं बोलणे, संविधानिक सत्तेचा भंग करणे, जनतेची दिशाभूल करणे या कारणास्तव त्यांनी ही नोटीस बजावलेली आहे. या नोटिशीला 7 दिवसात उत्तर अपेक्षित आहे. मात्र 7 दिवसात उत्तर न दिल्यास शासन पुरस्कृत भाषिक अत्याचार समजण्यात येऊन न्यायालयात दाद मागण्यात येईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी काहीबाही विधानं करत फिरण्यापेक्षा सध्या महाराष्ट्रात 17,500 मराठी शाळा ज्या बंद पडलेल्या आहेत किंवा काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्यांचा दर्जा सुधारावा, त्यांची स्थिती सुधारावी, त्यांचं अस्तित्व टिकावं यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षण हक्क अंतर्गत रुपये 2,000 कोटी या मराठी शाळांना ताबडतोब देण्यात यावेत. तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना फीमध्ये 25% सवलत देऊन उर्वरित फी सरकारने भरावी. तसंच सध्या हा जो हिंदी सक्तीचा निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा असून त्वरित मागे घेण्यात यावा आणि तसं लेखी आश्वासन द्यावं अशी देखील मागणी या नोटीशीत वकिलांनी केलेली आहे. धन्यवाद.